गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतम् येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं श्रीविनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्ते। ज्ञानप्रतापविलसतवचनामृतं च अद्वैतभावपटुतामहितबुद्धिरहस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान अवतीर्ण एव। श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यं। या लागी आता स्तुती सांडोनी निवांता चरणी ठेवी जे माथा हेची भले। ज्ञानियांचे शिरोमणी साधकांचे मायबाप योगियांची माऊली संसार श्रांतांची सावली संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींच्या या ओवीप्रमाणे हृदयस्थ श्री गुरूंना ज्ञानियाचे राजे संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींना आणि परवाच नाशिक येथील योग संमेलनात त्र्यंबकेश्वरच्या मंडित गुरुजींना उद्देशून मी म्हणालो होतो की गुरुजी संसाराच्या नौकेत बसून योगाचं वल्ल मारून परमार्थाचा पहिलं तीर गाठणारे हजारो साधक तुम्ही तुमच्या कुशल कर्मातून निर्माण करत आहात। हा कलियुगातला सर्वश्रेष्ठ चमत्कार आहे। स्वतः गुरुजी माझ्याबरोबर त्यावेळी होते आणि केवळ तुमची प्रशंसा म्हणून नव्हे तर सांसारिक माणूस आणि योगी हे समीकरण सध्या दुरापास्त झालेलं आहे। सांसारिक माणूस म्हटला एक रडतो, दुसरा पडतो, तिसरा आडवा येतो, चौथा काम क्रोध लोभ मोह मत्सर दंभ अहंकार या विकारांनी त्रस्त करतो आणि मग या संसाराच्या चक्रामध्ये जगण्याची अभिलाषा ज्याची हळूहळू संपत येते त्याला सांसारिक माणूस म्हणतात। अशी सांसारिकांची व्याख्या केली जाते। आजच्या या संभ्रमित युगामध्ये चेहरे हरवलेली माणसं जिकडे तिकडे असताना या योग विद्याधाम संभाजीनगर शाखेला मग परदेशी साहेब असतील, आमचे दरक असतील, तुम्ही सर्वजण असाल, तुम्हाला एक धन्यवाद की हे माणसं योगी होऊन दुसऱ्याला जीवनमुक्ती देतील का यापेक्षा स्वतःच्या संसारात एक शांती पर्व स्वतःच्या कर्तृत्वानं निर्माण करतील एवढं काम तुम्ही करत आहात। हे ज्ञानदेवांच्या पसायदानाचं सार आहे असं मला वाटतं। पहिल्यांदा अनंतजी आणि तनिषाचं यासाठी मनपूर्वक अभिनंदन। सर्व वर्तमानपत्रे आणि कुठल्या पक्षाच्या बाजूला नसणारे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे चॅनेल्स बातम्याचे कमीत कमी जो पाहतो त्याला मी शिक्षित माणूस असं म्हणतो आणि हे पाहण्याचं काम मी करतो। आणि त्याच वेळा मी तनिषाला पाहिलं आणि वाटलं खरंच आपल्या बाप जन्मी 600 पैकी 600 4 पिढ्यांना एकत्र केले तरीही कधी शक्य नव्हतं। पोरगीकडे बघितल्यानंतर वाटलं आपल्यासारखीच आहे। आपण आज 60 नंतर सुद्धा जेवढे आहोत आणि तिशीच जेवढे होतो तेवढीच आहे। आणि इथं आल्यानंतर हे कळलं की जी बुद्धिबळाची राणी आहे ती शिक्षणाची सुद्धा महाराणी आहे। हे तनिषानं आपल्या कर्तृत्वानं सिद्ध करण्याचं काम केलेलं आहे। आई बाबा दोघांचंही अभिनंदन। नाहीतर बरेच वेळा 3-4 मुलं होतात, एक कुठं जातो पत्ता लागत नाही, दुसरा वृद्धाश्रमात पाठवण्याची तयारी करतो, तिसरी एकदा सासरी गेले की परत आई बाबाचं काय चाललं हे बघत नाही। संतांनी असं म्हटलं होतं पुत्र होई ऐसा गुंडा। मी आता संतांची क्षमा मागूल असं म्हणेल, पुत्र द्या सोडून पुत्री व्हावी ऐशी की जिचा त्रिभुवनी झेना। तनिषा तू राज्य पातळीवर यश प्राप्त केलंस एक प्राध्यापक म्हणून, बुद्धिबळात जसं तू राष्ट्रीय पातळीवर यश संपादन केलंस तसं शैक्षणिक क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवरील यश संपादन कर आणि भारताला दाखवून दे महाराष्ट्रातलं संभाजीनगर काही कमी नाही। महाराष्ट्रातल्या संभाजीनगरामध्ये घृष्णेश्वरांच्या पासून नाथांच्या पर्यंत आणि नाथांच्या पासून ज्ञानदेवांच्या पर्यंत जी सात्विक परंपरा निर्माण झाली तिनं
बुद्धिमत्तेचं सात्विक बीजारोपण करण्याचं काम केलं आणि ही सात्विक बुद्धिमत्ता भविष्य काळामध्ये तू जपावीस हा आशीर्वाद या निमित्तानं सर्व योग साधकांच्या वतीनं ज्ञानोबा माऊलींच्या वारकरी संप्रदायाचा एक छोटा अनुयायी म्हणून तुला देण्याचं मी काम करतो आणि ते तू सार्थकी लावशील. 3 वर्षांनी तुझा राष्ट्रीय पातळीवरचा सत्कार यापेक्षा मोठ्या सभागृहात करण्याचं भाग्य या सर्वांना आणि त्यांच्या सहित मलाही लाभो. मला कोल्हापूरचा म्हणून जरी ओळखत असले तर माझा जन्म पैठण जवळचं जे धरणग्रस्त गाव आहे लिंगतपुरी नावाचं छोटे खेड, या छोट्या खेड्यातला तिथं पासून पैठण पासून 3 किलोमीटरचं हे गाव, या गावात जन्माला आलो. पण धरणग्रस्ताच्या व्यथा वेदनेमुळं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये स्थायिक व्हावं लागलं आणि हळूहळू लक्षात यायला लागलं की मराठवाड्यामध्ये जशी नररत्न आहेत तसे मराठवाड्यामध्ये स्त्री रत्न सुद्धा आहेत. त्यातलं एक रत्न आपल्याला सापडलं. दुसरे सत्कारमूर्ती अनंतजी. आम्ही पंक्तीला बसलो की मोठ्या अभिमानाने म्हणतो की जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नो हे जाणीचे यज्ञ कर्म. पण खरं सांगू आनंदजी, एका सप्त्यात शेवटच्या दिवशी टाकलेली खीर मी बघितली तर मला असं वाटायला लागतं खूप मोठा परब्रह्माचा अपमान आहे रे हा. एवढा मोठा परब्रह्माचा अपमान करण्यापेक्षा हे अन्नदानच करू नका. कारण जेवढं पोटात बसतं तेवढं ताटात घ्यावं हा एक सामान्य नियम आहे. आणि हा सामान्य नियम आता हॉटेलिंग पासून नाम सप्ताहापर्यंत अनेक मंडळींच्या लक्षात येत नाही. हे काम मागच्या शतकात संत गाडगेबाबांनी केलं आणि गाडगेबाबाचे कृतिशील अनुयायी म्हणून अनंतजी आपण हे काम करत आहात. कारण गाडगेबाबा म्हणायचे जेवल्यानंतर ताटाला शीत सुद्धा शिल्लक ठेवू नकोस, ताटामध्ये पाणी ओत आणि ते पिण्याचं काम कर. अजूनही गावागावात गाडगेबाबांचे अनुयायी जेवण झाल्यानंतर ताटामध्ये पाणी ओततात आणि अन्नाचा एकही कण ताटात शिल्लक राहू देत नाहीत. मराठवाड्यातल्या वऱ्हाडी मंडळींना आणि जेवणाऱ्यांना अनंतजी आणि गाडगेबाबा यांचा एवढा संदेश जर कळाला तर अर्धा महाराष्ट्र कष्ट न करता 6 महिने हे जे अन्न टाकून देतात त्या अन्नावर जगेल आणि त्यांचं प्रबोधन करण्याचं काम अनंतजी आपण ज्याला आपण बेसिक काम म्हणतो हे काम आपण करत आहात. व्हाईट कॉलर मंडळींची कामं वेगळी आणि ज्याला मासमध्ये जाऊन सर्वसामान्यांच्या मध्ये जाऊन कार्य करण्यासाठी खूप मोठी महत्वाकांक्षा असावी लागते. कारण ज्यांच्याकडं त्या धुमिल नावाच्या हिंदी कवीनं म्हटलेलं आहे, एक रोटी बेलता है, दूसरा रोटी खाता है और तीसरा रोटी से खेलता है. ये रोटी से खेलने वाला कौन है, इसके बारे में हमारी संसद मौन है. हे काम आता राजकीय पक्षांचं राहिलेलं नाही. काही जण आमच्या भाकरी बरोबर खेळतात आणि काही जण भाकरी बरोबर खेळता खेळता भाकरी कुठे टाकतात यांचा पत्ता सुद्धा लागत नाही. त्या टाकणाऱ्यांना वठणीवर आणण्याचं काम आपण करत आहात. भविष्य काळामध्ये आपल्याला जास्त अनुयायी प्राप्त होत, कारण काय असतं सत्कार्याला अनुयायी खूप कमी भेटतात. हे या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. म्हणजे ज्या कामात काहीच करावं लागत नाही तिथं 10-10 लाख अनुयायी भेटतात आणि इथं 40-50चा आकडा गाठताना सुद्धा त्यांचे 10 वेळा उमरे झिजवावे लागतात. आणि मग अन्नाची नासाडी करू नका म्हणून बोर्ड हातात धरणं शिक्षितांना लाजिरवाणं वाटतं. आणि हे काम करण्यासाठी आपल्याला अन्न नावाचं परब्रह्म शक्ती देवो. कारण धरणी मातेनं जगातल्या एकमेव परब्रह्माला महत्व दिलंय आणि ते अन्न नावाचं परब्रह्म. श्रोते हो, मी आपल्यासारख्या योगी जनांच्या मध्ये संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊलीच्या पसायदानाचं जे विवेचन आहे हे विवेचन फक्त धावता आढावा या दृष्टीनं करणार आहे. याचं सगळ्यात महत्वाचं कारण हे आहे 5-50 मिनिटांमध्ये योग्यांची माऊली साधकांचा मायबाप संत श्रेष्ठ ज्ञानदेवांनी विश्व उद्धाराचा अमृत कुंभ जो आमच्या हातात देण्याचं काम केलं. मुळात
ज्ञानोबा कुणाचे, योग्यांचे, वारकऱ्यांचे, संसारिकांचे की आणि कुणाचे, अशा अनेक पद्धतीनं मंडळी त्यांच्याकडे पाहण्याचं काम करतात. ज्ञानोबांची गुरु परंपरा ही आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रत्ये, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवा सार चोजविले या योगी परंपरेतली. ज्ञानदेवांचा जन्म उच्च वर्णीयातला. ज्ञानदेवांचं कर्म माझ्या जीवीची आवडी, पंढरपुरा नेईन गुढी, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुण वेधिले. अध्यात्माचा प्रकाश पाहू न शकणाऱ्या सर्वसामान्य माणसांना भागवत धर्माच्या त्यागमय पताकेखाली एकत्र आणावं आणि विश्व कल्याणासाठी काहीतरी मागावं. आत्ता शैलजाताईंनी सांगितल्याप्रमाणे पसायदान हे 9000 ओव्यानंतर मागितलेलं एक केवळ प्रतिदान नाही. पसायदान ग्रंथ सुरुवात आणि ग्रंथ समाप्तीच्या प्रत्यर्थ ग्रंथकर्त्यांनी काहीतरी मागावं म्हणून मागितलेलं दान नाही. पसायदान हे केवळ ग्रंथ वाचण्याची अभिलाषा लोकांच्या मध्ये निर्माण व्हावी म्हणून वाचकांच्या जिभेला लावलेलं मधाचं बोट नाही, तर पसायदान एका योगी पुरुषानं या विश्वाला कवेत घेऊन या विश्वातील दुःखी, दुरीत आणि खळजनांचा उद्धार करण्याचं जे स्वप्न रंगविलं होतं ते स्वप्नांचं कैवल्य नाही. पसायदान हे ज्ञानोबा माऊलीचं जीवन आराध्य आहे. पसायदान फक्त ज्ञानेश्वरी नाही 9000 ओळ्या वाचता आल्या, तर जसं तुमच्या योग गीतामध्ये 8-10 ओळी आहेत तद्वतच पसायदान नावाच्या जीवन गीतामध्ये फक्त 9 ओव्या आहेत. ज्या 9 ओव्या स्वतःच्या संसार नव्हताच माऊलींना, पण त्या संसाराचा स्वतःच्या जीविताचा विचार न करता विश्वाच्या उद्धाराची स्वप्ने ती माणसे पाहू शकतात, ज्यांची स्वप्ने ही आकाशाला कवेत घेण्याचं काम करतात. तुमच्या माझ्यासारखी जमिनीवरून रेंगणारे नसतात. कारण त्या विश्वव्यापक शक्तीकडे नेमकं काय मागावं याची जाण, याचं भान तैशी दशेची वाट न पाहता, वैशेची या गावा न येता, बालपणीचं सर्वज्ञता वरी तयाचे असे योगीराज ज्ञानोबा माऊलीला या विश्वव्यापक शक्तीकडे काय मागावं याचं भान होतं. आज ग्रंथाच्या गर्दीत पसायदानाचं मूल्य काही प्रमाणात हरवत चाललंय की काय असं मला वाटायला लागलेलं आहे. कारण ग्रंथाच्या गर्दीत यासाठी ते हरवायला लागलेलं आहे की आपल्याच ग्रंथाला अधिकांश वाचकांची पसंती मिळावी, यासाठी संसारातल्या क्षुद्र आकांक्षांची काही मधाची बोटं आजच्या अनेक ग्रंथकर्त्यांनी आमच्या तोंडाला लावलेली आहेत. मग ज्याच्याकडे धन नसेल तो धनवान होईल, ज्याच्याकडं संसारातलं दारिद्र्य किंवा संसारातल्या बाकीच्या कटकटी असतील त्यातून तो मुक्त होईल, विवाह इच्छुकाचे विवाह ठरतील. आज झालंय काय, अशा दुकानदाराची दुकाने अतिशय तेजीत चाललेली आहेत. आणि ज्ञानोबा सारख्या ज्यानं वयाच्या अवघ्या 21व्या वर्षापर्यंत दुरितांना जवळ करण्याचं काम केलं, अशा माणसांची दुकानं आता लोक बंद करतात की काय असं वाटायला लागलेलं आहे. तुमच्या संभाजीनगरमध्ये जाता जाता एक फेरफटका मारल्यानंतर माझ्या लक्षात आलं, बाबा, बुवा, माता यांची मंदिरं दिमाखाना उभी राहत आहेत, परंतु विश्व कल्याणाची प्रार्थना करणाऱ्या विश्वव्यापक ज्ञानोबा माऊलीचं कृतज्ञ स्मरण करावं असं अनेक मंडळींना वाटत नाही. याचं महत्वाचं कारण त्या धुमिलनंच म्हटलेलं आहे, दुकानदार तो मेले में लुट गए यारो, तमाशा बिन दुकानदार बन बैठे. आज स्वामी, बापू, बुवा, बाया यांनी मला तुमच्या योग विद्याधाम, तुमची स्तुती म्हणून नव्हे, तुमच्या योग विद्याधामचं कार्य, माझे एक मित्र आहेत सदानंद वाली नावाचे, त्यांना 25 वर्षापूर्वी मी सांगितलं होतं, तुमचं कार्य मला याच्यासाठी आवडतं. योगी म्हटलं की त्याच्याकडे सिद्धी पाहिजे, त्याच्याकडे रिद्धी पाहिजे, त्याच्याकडे चमत्कार पाहिजे. तुम्ही
शरीर नावाच्या संपदेलाच महत्व देता आणि चमत्काराला महत्व देता. शरीर संपदा हा खरा चमत्कार, हे योगविद्या धामचं मूळ सूत्र. नाहीतर अलीकडं हे जे तमाशाबीन आहेत, हे तमाशाबीन अनेक चमत्कार करतात. पसायदान हा वागयज्ञाचा चमत्कार आहे. पसायदान हे खळांच्या मनात सत्प्रवृत्तीचे मळे पिकवणारा चमत्कार आहे. पसायदान तुमच्या माझ्या सारख्यांची जगण्याची महत्वाकांक्षा आणि अभिलाषा वाढवण्याचा चमत्कार आहे. पसायदान ह्या स्वप्नांच्या चिंध्या झालेल्या माणसांना नवीन स्वप्न दाखवण्याचं गीत आहे. पसायदान ज्यांच्या अपेक्षेची कोळसे झालेले आहेत, त्यांच्या जीवनामध्ये जगण्याची अपेक्षा निर्माण करणारं जीवनगीत आहे. म्हणून पसायदान काहीच नाही जमलं तर पसायदानाच्या 9 ओव्या 1.5 ते 2 मिनिटामध्ये आपण जेव्हा म्हणायला लागू तेव्हा वाटायला लागेल, अरे वेड्या, जीवनाला काय काटेरी डंक आहेत, जरा उडून पहा, त्याला फुलपाखराचे पंख आहेत. आयुष्याला फुलपाखरासारखं हलकं करणारं आणि जीवनामध्ये प्रसन्नतेचे मळे बहारावेत. साने गुरुजी एकदा पंढरपूरला गेल्यानंतर तिथे जो सत्याग्रह झाला आणि त्या सत्याग्रहात चंद्रभागेच्या वाळवंटातून पुंडलिकाच्या मंदिराजवळून विठोबाला उद्देशून म्हणाले होते, विठोबा, पांडुरंगा, दीनानाथा, भक्तवत्सला, तू सर्वांचा उद्धार करणारा आहेस, पण तुला एकच विनंती आहे, गुटगुटीत दिसणाऱ्या, हसणाऱ्या, गोंडस असणाऱ्या श्रीमंताच्या मुलाला कुणीही जवळ घेतं आणि त्याची पटकन पापी घेऊन रिकामं होतं, परंतु त्याचा कुणीच नाही. ज्याला कुणीतरी वाळवंटात टाकलंय, ज्याच्या आईचा आणि बाबाचा पत्ता नाही, त्याला जवळ घ्यायचं, त्याला नाऊदू घालायचं, त्याच्यावर संस्कार करायचे आणि बुद्धिवंतांच्या पंक्तीत त्याला मानाने नेऊन बसवायचं. एवढं काम तू केलंस तर तू लेकूरवाळा विठू, असं जनाबाईनं जे म्हटलं होतं ते सार्थकी लागेल. ज्ञानेश्वर माऊलीनं नेमकं हे काम केलं. ज्ञानेश्वर माऊलीनं ज्याचं कुणीच नाही त्याला पसायदानाच्या निमित्तानं आणि आपल्या ग्रंथाच्या पंचारतीच्या निमित्तानं गोळा करण्याचं काम केलं. जे दुर्जन आहेत, या दुर्जनाच्या मनामध्ये सात्विकतेचा अंकुर फुलवण्याचं काम केलं. पसायदानाचा पहिलाच शब्द आता आहे. आता मला एक पुस्तक भेट देण्यात आलं आणि त्या पुस्तकातल्या प्रस्तावनेमध्ये आता या क्षणाला अशी जी शब्दशः व्याख्या आहे, ही शब्दशः व्याख्या पुढचं पुस्तक लेखकांना मी अभिवचन देतो. रात्री दिसलं तर रात्रीत वाचून संपवेल, रात्री नाही दिसलं ट्रॅव्हल्समध्ये तर उद्या वाचून निश्चित संपवेल. कारण वाचन हे माझ्या जीवनाचं अविभाज्य अंग असल्यामुळं त्याला मी निश्चित संपवण्याचं काम करेल आणि माझा तोडका मोडका अभिप्राय त्याच्यावर व्यक्त करेल. आता म्हणजे तेव्हा की जेव्हा माझी मागण्याची योग्यता निर्माण झाली तेव्हा. आता म्हणजे तेव्हा, आता मी प्रमाणपत्राचं वितरण केलं, हे अधिकारी लोक झाले त्यातले. आता म्हणजे तेव्हा जेव्हा मला काहीतरी मागण्याचा अधिकार निर्माण होईल तेव्हा. आता म्हणजे तेव्हा जेव्हा अंतःकरणातली पापाची निवृत्ती होऊन सद्भावनेचा उजेड अंतःकरणात दाटेल तेव्हा. आता म्हणजे तेव्हा जेव्हा ईश्वर कृपा आणि गुरुकृपा या दोन्हीच्या समेवर मी आलो तेव्हा. आता म्हणजे केवळ 9000 ओव्या पूर्ण झाल्या तेव्हा नव्हे. आता म्हणजे केवळ ग्रंथाच्या समाप्तीच्या प्रित्यर्थ काहीतरी मागावं म्हणून नव्हे. आता म्हणजे केवळ उपसंहाराचा क्षण म्हणून नव्हे, तर आता म्हणजे मागण्याची योग्यता मी आता जे तुम्हाला सांगितलं निर्माण झाली तेव्हा. देवाकडं, योग्याकडं, संताकडं मागावं कधी? जेव्हा योग्यता निर्माण होते तेव्हा. जेव्हा योग्यता निर्माण होते तेव्हा मागितलं तर ते चटकन मिळतं. योग्यता निर्माण न होता मागितलं तर ते मिळत नाही. हे महाराष्ट्राला कळत नाही. म्हणून आज मंदिरं हाऊसफुल होत आहेत. माणसांच्या गर्दीत देवांचे श्वास गुदमारायला लागलेले आहेत आणि माणसांच्या गर्दीमध्ये देवाकडे एकच आता ह्या गर्दीचं मागणं आहे, धनम देही, वरम देही, पुत्रम देही. अरे मग तू काय करतोस? जर सगळंच त्यानं द्यायचं झालं तर तुला हात कशाला दिले, तुला पाय कशाला दिले, तुला मन कशाला दिलं, तुला बुद्धी कशाला दिली? योग साधकांनो,
देवळाचे उंबरटे झिजवण्यापेक्षा तुम्ही योग वर्गाचे उंबरटे झिजवत आहात आणि हातापायाचा सदुपयोग करत आहात, या गोष्टीचा मला अतिशय आनंद होतो. कारण जे हात फक्त जोडण्यासाठी नसतात, तर जे हात जोडता माणसांना जोडण्यासाठी असतात आणि माणसाचे मन खंबीर करण्यासाठी असतात, हे काम या निमित्तानं तुम्ही करत आहात. जे मस्तक फक्त दुसऱ्याचं अहित चिंतण्यासाठी नसतं, तर उच्च विचाराचं जे गगन आहे, हे गगन गाठण्यासाठी ज्याच्यामध्ये प्रसन्नतेच्या पक्षाने विहार करावा लागतो. आता तुम्ही ओंकार म्हटला आणि मी तुम्हाला सांगायची गरज नाही, तुमच्या त्या बाबतीत मी तुमच्यापेक्षा ज्युनियर आहे, तुम्ही मला सिनियर आहात. तुम्ही केवळ ओंकाराच्या जपानं आणि ओंकाराच्या एका नाद माधुर्यानं स्थल, काल, देह, बुद्धी आणि देह तादात्म्य या गोष्टीचा तुम्हाला विसर पडतो. पसायदान हे देह तादात्म्याला विसर पाडणारं मध्ययुगातलं खरं योगगीत आहे. ज्या योगगीतानं आमच्यातली जी देहावरची आसक्तीची बुद्धी आहे ही नष्ट करण्याचं काम केलं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, रस्ता तुम्हाला योग्य सापडलाय. नाही तर बऱ्याच वेळा प्रवासात आयुष्य निघून जातं आणि मुक्काम कुठं आहे हेच कळत नाही. आणि जेव्हा मुक्काम कुठं आहे हे कळत नाही, तेव्हा मग आयुष्याच्या शेवटी म्हणावं लागतं जीवन व्यर्थ गेलं, पण कामामध्ये एकही कौशल्य निर्माण झालं नाही. कौशल्य कर्माची जाणीव या तुमच्या श्लोकावर ज्ञानोबा माऊलींच्या अनेक ओव्या आहेत. ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय योग समाधी योगाचं स्थान आणि ज्ञानेश्वरीचा 13वा अध्याय योग्यानं क्षेत्रज्ञ योगापर्यंत कशी मजल मारावी आणि तो ज्ञानयोगी कसा व्हावा इथपर्यंत आहे. त्या विषयांतराकडे मी जात नाही. मी फक्त आता म्हणजे जेव्हा मागण्याची योग्यता निर्माण होईल तेव्हा दुर्दैवानं संकट काळातून बाहेर पडण्याची एकमेव खिडकी आज या कलियुगात शिल्लक राहिली आहे आणि ती म्हणजे देव, ती म्हणजे संत, जे फक्त मागण्यासाठी आहेत. अरे माणसाकडे काहीतरी मागताना आपण 10 वेळा विचार करतो माझी तिथं मागण्याची योग्यता आहे की नाही. ज्याच्याकडं आयुष्यभराचं कल्याण होण्यासाठी काहीतरी मागायचं आहे तिथं किती वेळा विचार करावा लागेल. तेव्हा आता म्हणजे योग्यतेचा पहिली पायरी गाठल्यानंतर, आता म्हणजे मनाची निष्पापता प्राप्त झाल्यानंतर पसायदान हे निष्पाप योग्यानी निष्पाप नंदनवन फुलवण्यासाठी केलेली निष्पाप प्रार्थना आहे. ज्ञानोबा माऊलींच्या मनात केवढी निष्पापता, या आपेगाव पासून पैठण पर्यंत, आळंदी, महालयाना, नेवासे गाव आणि तापीतीरापर्यंत या निष्पाप योग्यानं कुणालाही शाप दिला नाही. शाप दिल्यानंतर उशापाचा प्रश्न येतो, त्यामुळं कुणालाही उशाप दिला नाही. शैलजेताईंनी सांगितल्याप्रमाणे ज्या आमच्या जिला आम्ही वारकरी संकाडी म्हणतो, परंतु अधिकाऱ्याचा एक महामेरू म्हणून ज्या मुक्ताईकडं पाहिल्या जातं, त्या मुक्ताईनं क्षणभर वंचित आणि निश्चयापासून कणभर बाजूला गेलेल्या ज्ञानदेवांना खळखळत्या इंद्रायणीचं पाणी पिता पिता, सळसळत्या अजन वृक्षाची पाने खाता खाता आणि 2 घरातल्या मधुकरीवर उदरनिर्वाह करता करता आपल्या दादाला सांगितलं होतं, योगी पावन मनाचा साई अपराध जनाचा, चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ज्ञानदेवा, तुम्ही जर मनाची ताटी बंद केली तर जनाचं काय होईल याचा विचार करा. ज्ञानदेवा, तुम्ही विश्वाची माऊली आहात ना, तर या झोपडीचीच ताटी नव्हे तर तुमच्या मनाची ताटी ही या विश्वासाठी सदैव उघडी राहिली पाहिजे. तुमचा योग जसा मनामध्ये निष्पाप भाव निर्माण करण्याचं काम करतो, अगदी तद्वतच ज्ञानोबा माऊलीचं पसायदान निष्पाप स्त्री पुरुषांची मांदियाळी निर्माण करण्याचं काम करतं. ही निष्पापता मनातून यावी लागते. मग ती हातामध्ये, पायामध्ये, डोक्यामध्ये पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय यांच्यामध्ये
ही जी निष्पापता आहे ही निष्पापता उतरते। ही निष्पापता उतरण्यासाठी आम्हाला पहिल्यांदा शरीराच्या आणि मनाच्या निष्पापतेकडं जावं लागण्यासाठी जे टप्पे आहेत हे टप्पे कधी कर्मयोगाच्या निमित्तानं, कधी भक्तियोगाच्या निमित्तानं, उत्तर कालखंडात ज्ञानयोगाच्या निमित्तानं आणि आता पसायदानाच्या निमित्तानं ज्ञानोबा माऊलीनं कथन करण्याचं काम केलं। आता म्हणजे तेव्हा जेव्हा मोक्षाची इच्छा व्यक्त करणारं मुमुक्षुत्व हे मला प्राप्त होईल तेव्हा। राहिला प्रश्न विश्वात्मक शक्तीचा। ज्ञानोबांचा देव जसा ओंकार विश्वात्मक, ओंकार गगनमय, तो पृथ्वीमय, आकार उकार मकाराला व्यापणारा, तसं ज्ञानोबा माऊलीचं पसायदान या विश्वाला आणि या अवकाशाला कवेत घेता घेता या अवकाशामध्ये आनंद योगाची निर्मिती करणार। आणि त्या निमित्तानं जरी ज्ञानोबानी काही अभंगाच्या निमित्तानं पंढरीच्या पांडुरंगाचं वर्णन केलं असलं तर पसायदान या विश्वव्यापक शक्तीला, जिला सायन्स सुपर नॅचरल पॉवर असं म्हणतं, मला जे पुस्तक दिलं ते पसायदानाच्या वैज्ञानिकतेशी जोडलेलं आहे। अजून त्यातली पुढची पानं वाचल्यानंतर त्या पसायदानातली वैज्ञानिकता माझ्या लक्षात येईल। पण मला वाटतं पसायदानातली वैज्ञानिकता ही आहे की पसायदान हे सुपर नॅचरल पॉवरला महत्व देणारं पहिलं दान आहे, जी या निसर्गामध्ये भरलेली शक्ती आहे, जी पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतामध्ये भरलेली जी शक्ती आहे, या शक्तीच्या केंद्रस्थानाला जाग करणारं दान आहे। म्हणून पसायदानाला माऊलीनं या विश्वव्यापक शक्तीला आळविण्याचं काम केलं। दुसऱ्या बाजूला आमच्या महाराष्ट्रात आणि तिकडे उत्तरेत एकेश्वरवाद, बहुदेववाद अशा अनेक वाद आमच्या परमार्थ मार्गामध्ये आहेत। या वादाचं खंडन करणारी एकमेव संजीवनी बुट्टी जर कुठली असेल तर ते म्हणजे पसायदान। एकदा देव विश्वात्मक झाला की 33 कोटी देवातला माझा देव कुठला आणि तुझा देव कुठला याच्या बाबतीत भांडत बसायची गरजच नाही। एकदा तो विश्वात्मक झाला की आकाशाच्या मांडवाखाली धरतीच्या आसनावर कधीतरी बसावं आणि आकाशाकडेच डोळे करून त्या आकाशातल्या बापाला आळवताना या विश्वात्मकतेची प्रार्थना करावी। म्हणून मला नेहमी वाटतं येशू ख्रिस्त म्हणाले होते की हे गॉड, जे मला क्रुसावर चढून खिळे मारत आहेत ते काय करतात हे त्यांना कळत नाही, म्हणून त्यांना क्षमा कर। गौतम बुद्ध म्हणाले होते की पापाचार, दंभ आणि दुराचारापासून मुक्त होण्याचा मार्ग ही बुद्धी आहे, या बुद्धीला शुद्धता प्राप्त झाली पाहिजे। पैगंबर म्हणाले होते की शांतीसाठी हिंदू मुस्लिमामध्ये जो समत्व भाव आहे तो निर्माण झाला पाहिजे। मला असं वाटतं येशू, बुद्ध, पैगंबर आणि शंकराचार्य या चतुसूत्रीला जे वाटत होतं तो ज्ञानियाचा पुत्र ज्ञानोबांना एकाच वेळी वाटत होतं। आपण येशूच्या अंगलनं, आपण बुद्धाच्या अंगलनं, आपण पैगंबराच्या आणि शंकराचार्याच्या अंगलनं ज्ञानदेवांच्याकडे पाहण्याचं काम केलं तर आपल्याला शंकराचार्यांच्या पासून बुद्धांच्या पर्यंतच्या साऱ्या प्रक्रिया एकट्या ज्ञानदेवांच्या पसायदानात दिसतील। बुद्धाने ज्याचा पुरस्कार केला ते मला कुठल्या धर्मावर टीका करायची नाही, पण बुद्धाचे अनुयायी आज त्याचा पुरस्कार करतात का हा भाग अतिशय महत्वाचा। बुद्धाने ज्या ज्ञान नावाच्या देवतेला महत्व दिलं ती बौद्धिकता ज्ञानदेवाने विश्वात्मके या शब्दाच्या निमित्तानं जतन करण्याचं काम केलं। ज्ञानदेवांना हेही माहित होतं की 1212 ज्ञानेश्वरीची रचना झाली, त्यानंतर 6.5 वर्षात ज्ञानदेवांनी संजीवन समाधी घेतली। 1212 जी रचना झाली त्यानंतर काही दिवसामध्ये माणसं देवळासाठी भांडत राहतील, माणसं देवळावरच्या अधिकारासाठी भांडत राहतील, माणसं कुठल्या देवाचे अनुयायी आहेत या बाबतीत भांडत राहतील। हे सगळे वाद
निकालात निघावेत म्हणून माऊली म्हणाले होते विश्वात्मके. तू विश्वात्मक आहेस, तू सुपर आहेस, तू नैसर्गिक आहेस. नैसर्गिक दृष्टीनं तुला झाडामाडातून, गुरापाखरातून, पक्ष्याच्या चिवटातून, घरातल्या बालकाच्या बोबड्या बोलातून, तर रस्त्यावरच्या एखाद्या अजान पाषाणातून जो जसा जसा पाहण्याचा प्रयत्न करेल तसा तसा तू त्याला दिसतोस, म्हणून तू विश्वात्मकेच आहेस. देवे हा दिव नावाच्या धातूपासून निर्माण झालेला सुंदर शब्द. आणि दिव नावाचा धातू हा केवळ दिव्यत्वाकडे नेत नाही, तर तो देवे म्हणजे प्रकाशाकडे नेतो. हे जे दिव्यत्व आहे, हे दिव्यत्व आतला जो अंधार आहे त्या आतल्या अंधाराला नष्ट करणार आहे. म्हणून देवे म्हणजे तेज, देवे म्हणजे दिव्यत्व, देवे म्हणजे आतला सारा अंधार नष्ट व्हावा आणि जग प्रसन्न व्हावं. माऊलीनं योगशास्त्रात कुंडलिनी शक्ती जागृतीचं जे महत्व वर्णन केलं, मग 12व्या अध्यायातल्या 1-2 ओव्याच्या निमित्तानं, पुढं काही ओव्याच्या निमित्तानं, की कुंडलिनीचा टेभा आधारी केला उभा, तया चोजवले प्रभा निमित्तयावरी. ज्याचे हे सहस्रार जागृत होतं त्याला हे विश्व प्रसन्नतेनं बहारलेलं दिसायला लागतं. ज्याच्या सहस्राराच्या जागृतीतून या विश्वामधल्या प्रत्येक प्राणी मात्रात भगवंताचं जे दिव्यत्व आहे ते दिव्यत्व त्याला दिसावं लागतं. योग साधकांनो, शरीर चांगलं आहे तुमचं, तुम्ही आता नेहमी म्हणता हे शरीर माध्यम खलु धर्म साधनम, तुम्ही कुशल कर्म करता, हळूहळू तुम्ही मनातला अंधार नष्ट करणारे योगी व्हावेत, असे योगीराज ज्ञानोबा माऊलींच्या चरणी या पसायदानाच्या निमित्तानं मी प्रार्थना यासाठी करतो की आतला अंधार नष्ट झाला की बाहेरच्या डेकोरेशनची गरज नाही. बाहेरचं डेकोरेशन आतल्या अंधाराला कधीच पळवून लावू शकत नाही. पंतोजीने कितीही धडे दिले तर अंधार नष्ट करायचा झाला तर काजवा तरी पेटावा लागेल, दिवा तरी लावावा लागेल प्राचीन काळातला, नाहीतर आजची लाईट तरी लावावी लागेल. तिथे इतर साधनांचा उपयोग नाही. दुर्दैव हे की आज इतर साधनांचा उपयोग केल्या गेल्यामुळं मनातला अंधार तसाच राहिला आणि बाहेर प्रकाशाचं जे पर्व आहे हे पर्व निर्माण झालं. पसायदान मनातला अंधार नाहीस करणारं सृजनाचं दान आहे. पसायदानाचं दिव्यत्व की पसायदानातला देवे हा मनातल्या अंधकाराला नष्ट करणार आहे. तोषणे म्हणजे प्रसन्न होणे, कुणी कुणावर प्रसन्न होणे. माऊली म्हणतात पहिल्यांदा आपण आपल्यावर प्रसन्न होणे. आता जरी मी लहान असलो, थोडा पाठीमागे अंधार असला तर त्या मंडळीचे चेहरे मला दिसत नाहीत, बाकी सगळ्यांचे तुमचे चेहरे मला दिसतात. आणि शिक्षक असल्यामुळं 35 वर्षे एक सवय आहे, वर्गात गेल्यावर 2 मिनिटात चेहरे वाचायचे आणि मग बोलायला सुरुवात करायची. आणि त्यामुळं ती सवय आता कदाचित आयुष्यभर तशीच राहील निवृत्तीनंतर सुद्धा. इथं आल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली, एखादा दुसरा अपवाद चुकून वगळला तर तुमच्या सगळ्यांचे चेहरे हे खऱ्या अर्थाने प्रामाणिक योग साधकासारखे मला प्रसन्न वाटले. आता म्हणजे पहिला आपण आपल्यावर प्रसन्न होणं. योग काय करतो? योग पहिल्यांदा आपल्याला प्रसन्न करण्याचं काम करतो. पसायदान हे माऊलीनं असा योग साधनेद्वारा सांगितलं की पहिल्यांदा मी माझ्यावर प्रसन्न होणं. ते सद्गुरूंना देवाला वगैरे गप्पा मारतो ना आपण मठ मंदिरातल्या, त्या बाजूला ठेवूया आणि त्या बाजूला ठेवून आपण एकच मागणी करूया, मी माझ्यावर प्रसन्न व्हावं. जेव्हा मी माझ्यावर प्रसन्न होतो तेव्हा विश्वातल्या सगळ्या शक्ती मला आपोआप प्रसन्न होतात, त्यांना मला वेगळं प्रसन्न करून घ्यावं लागत नाही. कारण जेव्हा आपण आपल्यावर प्रसन्न होतो तेव्हा ज्ञानोबांच्या पासून स्वामी विवेकानंद पर्यंतच्या मधल्या सकल संतांचे, महापुरुषांचे फक्त चेहरे वाचण्याचं आपण काम केलं
तर कुठल्या बाजारात असं टॉनिक मिळत नाही की जे टॉनिक एवढी मोठी प्रसन्नता त्यांच्या चेहऱ्यावर देण्याचं काम करतं. याचं कारण हे आहे की ते स्वतःवर प्रसन्न झालेले आहेत. योगाच्या सगळ्या परीक्षा पास होऊन संसाराच्या परीक्षा पास होताना माझ्यासारखा छोटा साधक जाता जाता एक मेसेज आपल्याला देईल की तुम्ही तुमच्यावर प्रसन्न आयुष्यभर राहिलात तरी हे विश्व, हे संभाजीनगर तुमच्यावर आपोआप प्रसन्न होईल आणि मग वेगळं पसायदान मागायची तुम्हाला गरज लागणार नाही. पहिलं आपण आपल्यावर प्रसन्न होणं, नंतर ग्रंथाने आपल्यावर प्रसन्न होणं. असं म्हणतात ज्ञानदेवांनी किती ग्रंथ वाचले यापेक्षा ग्रंथाची पंचारती निर्माण केली. स्वामी विवेकानंदजी वाचत जात आणि समुद्रामध्ये जाताना वाचलेलं पान सागरात टाकून देत, दुसरं टाकून देत, तिसरं टाकून देत. तनिषा विवेकानंदजी असे अभ्यासयोगी होते, एक पुस्तक त्यांनी दोनदा वाचलं नाही, पण दुसऱ्यांदा विचारल्यानंतर त्यातलं एकही अक्षर विसरले नाही. असा जगातला पहिला बुद्धिवान संन्यासी जर कोण असेल तर ते स्वामीजी होते. तुझा अपवाद सोडून दे, पण आमच्या पोरांना 5 वेळा वाचल्यानंतर पहिल्या टॉपिक मध्ये काय आहे हे विचारल्यावर तो म्हणतो, बाबा 5व्या टॉपिकला आलो, आता पहिला टॉपिक कसा काय विचारता, 5व्यातला विचारा ना. कारण 5व्यात येईपर्यंत पहिले 4 कधी विसरले याचा पत्ताच लागला नाही. कारण विस्मरण हा मानवी बुद्धीला लागलेला शाप आहे आणि तो जो शाप आहे त्या शापाला तनुमनुजीवे अनेक मंडळी जतन करण्याचं काम करतात. ज्याच्यावर ग्रंथ प्रसन्न होतो तो ग्रंथ योगी होतो. जे स्वामी विवेकानंदजी ग्रंथ योगी झाले, आपल्या जवळच्या नाथबाबांनी काशी क्षेत्रामध्ये आपल्या बुद्धिमत्तेचा श्रीमद भागवताच्या निमित्तानं एवढा मोठा चमत्कार दाखविण्याचं काम केलं की अहंकाराची घरे जपलेल्या पंडितांना हत्तीवरून एका पैठणच्या सामान्य माणसाची मिरवणूक काढावी लागली. एवढा पराक्रम तेव्हा होतो जेव्हा ग्रंथ प्रसन्न होतात. आणि ग्रंथ प्रसन्न होण्यासाठी दिवा लावावा लागत नाही, उदबत्ती लावावी लागत नाही, फुले टाकावी लागत नाही. वारकऱ्याच्या मेळाव्यात मी गेलो ना, त्यांना सांगत असतो, हे बघा ग्रंथाला कपडे बांधा अगर बांधू नका, ग्रंथावर फुले टाका अगर टाकू नका, त्याला उदबत्तीनं ओवाळा अगर ओवाळू नका, पण एक काम करा, आत काय भरलंय ते आत येऊ द्या, म्हणजे ग्रंथ प्रसन्न झाला. एवढं निश्चित. हजाराच्या संख्येने पारायण करता आणि एवढी पारायण केल्यानंतर ज्ञानेश्वरीतल्या पहिल्या 5 ओव्यातली एखादी ओवी सांग म्हटल्यानंतर पारायण संपून आता 3 महिने झाले, आता विचारता तुम्ही. असं 3 महिन्यानंतर जेव्हा सांगायला लागतात तेव्हा माणसं औपचारिकता म्हणून ग्रंथाचं अध्ययन करतात. पसायदान तोषावे या शब्दातून हे व्यक्त करतं की आपण आपल्यावर प्रसन्न झालो ना, ग्रंथ नावाची माऊली आपोआप. पाठीमागं माऊलीनं 16व्या अध्यायात वर्णन केलंय, अहितापासून काढविती हित देवनी वाढविती, नाही का श्रुती परोती माऊली जगा. ग्रंथासारखी माऊली या जगात दुसरी कुठलीही नाही. तिनं आपल्यावर प्रसन्न झालं की विद्वत्तेचे मळे बहारायला वेळ लागत नाही. फक्त विद्वत्तेचे मळे बहारल्यानंतर अहंकाराचा वारू त्याला चिकटता कामा नये याची दक्षता घ्यावी लागते. मग येते ईश्वराची प्रसन्नता. एकदा ईश्वरात म्हणजे ग्रंथाची आणि स्वतःच प्रसन्न होण्याची 2 अवस्था गेल्या की मग ईश्वर प्रसन्नता अशा अवस्थेत येते. हे जे आज सांगतात ना साक्षात्कार वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी तुमच्या माझ्यासारख्या संसारिकांच्या समोर निर्माण केलेला बागुलबुवा आहे. कारण हे बागुलबुवा फक्त संसारिकांनी आपल्या भजनी लागावं यासाठी साक्षात्काराच्या गप्पा मारतात. ईश्वर साक्षात्कारी पुरुष नाथांच्या कावसन जवळच्या गावोबाप्रमाणे असतो, जो प्रत्येक माणसामध्ये ईश्वराला आणि नाथांच्या म्हणजे सद्गुरूच्या अस्तित्वाला शोधण्याचं काम करतो. याला म्हणतात ईश्वर प्रसन्नता. आणि सर्वात शेवटी येते गुरुकृपा. तोषणे म्हणजे या 4 शक्तीने प्रसन्न होणे. फक्त एकच शब्द आहे तो तोषावे, प्रसन्न व्हावे. कुणी कुणावर प्रसन्न व्हावे याची उलगड
आपल्याला अशा पद्धतीनं करता येईल. या 4 शक्ती प्रसन्न झाल्या की खरंच मंडलिक गुरुजी पुढच्या महिन्यात आपल्याकडे येणार आहेत. तुम्ही त्र्यंबकेश्वरला जाणार आहात. योग विद्याधामचे पूर्ण अवस्थेचे साधक झालात आणि चुकून गुरुजी म्हणाले माग बाळा काय मागायचं, तर एकच मागा, गुरुजी आयुष्याच्या सायंकाळी फक्त तुम्ही प्रसन्न व्हा, याच्या पलीकडे काही नको. एवढी गोष्ट आजपासून लक्षात ठेवा. कारण योग्याच्या माऊलीनं साधकांच्यावर प्रसन्न होणं हाही एक या विश्वातला खूप मोठा चमत्कार मानावा लागेल. तोषोनी मज द्यावे पसाय दान आहे. असं हे जे प्रसादाचं दान आहे, हे प्रसादाचं दान खळांचा खळपणा नाहीस करणार, दुरितांच्या मनात आत्मसन्मानाची जाणीव निर्माण करणार, असुरक्षिततेच्या भावनेत जगणारी आणि पिढ्यानपिढ्या अज्ञान अंधकारात ठेचाळणारी जी माणसं आहेत, त्या माणसाच्या मनात सज्ञानाची जाणीव आणि पालवी फोडणारं जे ज्ञानाचं दान आहे, त्या ज्ञानाच्या दानाचं नाव आहे पसाय दान. कारण कसं आहे, मनाने सरळ असणारी माणसं या विश्वामध्ये खऱ्या अर्थाने जो दिव्य संदेश आहे तो देऊ शकतात. म्हणून माऊली पुढच्या ओळीत म्हणते व्यंकटी सांडो. कोणाची? जे वाकडी आहेत त्यांची, जे खळ आहेत त्यांची. आता खळ या शब्दाला माऊलीलाच हे अभिप्रेत आहे. माणसं शरीरानं खूप सुंदर आहेत, अलीकडे शहरामध्ये नसली तरी ते बाह्य प्रसाधनानं त्याला सुंदर करण्याचं काम करत आहेत. पण माणसं शरीरानं कसेही असले तरी चालतील, एक वेळा ती वाकडी असली तरी चालतील. आहे ना तो त्या कुब्जाला सरळ करण्याचं काम करतो, बोबड्याला पंडित करण्याचं काम करतो, पेंद्याला अधिकार देण्याचं काम करतो, तो ते करेल. माणसं मनानं वाकडी असता कामा नये. माऊली म्हणतात खळांची व्यंकटी सांडो. जे मनानं वाकडी आहेत ना ते सरळ होऊ दे. विचार करा, संभाजीनगर मधली मनानं वाकडी असणारी जेवढी माणसं आहेत ना, ती जर सरळ झाली तर संभाजीनगरला स्वर्गाला जायची गरज लागणार नाही. स्वर्ग जर कुठं असेल तर तो आपोआप संभाजीनगरमध्ये येईल. ज्या ठिकाणी तो हसेल तिथून तो येईल. संदेश नाही मै हा स्वर्ग का लाया, इस भूतल को ही स्वर्ग बनाने आया. अशी अवस्था निर्माण होईल. योगी तो असतो जो मनाने वाकडा नसतो, साधक तो असतो जो मनाने वाकडा नसतो, संत तो असतो जो मनाने वाकडा नसतो, सज्जन तो असतो जो मनाने वाकडा नसतो, आणि चांगला माणूस तो असतो जो मनाने आपला रस्ता छोटा सरळ मनाने आखण्याचं काम करतो. पसायदान हे सज्जनाची आणि ईश्वरनिष्ठांची अशी मांदियाळी निर्माण करणारं दान आहे की जे दान आपली वाट आपल्या पायापुरती का असेना सरळ करण्याचं आणि सरळ मनाचं दान देण्याचं काम जे आहे हे काम करतं. चांगल्या कर्मात प्रेम वाढणं हा या जगातला सर्वश्रेष्ठ परमार्थ आहे. बाकीचे परमार्थ हटातटाने जटा रंगवून मठामठांची उठाठेव करणारे आणि शिष्यांची टोळकी वाढवणारे आहेत. या पलीकडं बाकीच्या परमार्थामध्ये काही नाही, परंतु पसायदान सत्कर्माची रती निर्माण करणारं परमार्थाचं गीत किंवा विश्वाची प्रार्थना आहे. सत्कर्म रती चांगल्या कामावरचं प्रेम. जे जे चांगलं काम आहे त्या त्या चांगल्या कामावर प्रेम करणाऱ्याची संख्या ज्यावेळा या जगात वाढायला लागेल त्यावेळा निर्मत्सर समाजाचं ज्ञानोबा माऊलीनं रंगवलेलं स्वप्न आपोआप साकार होईल. निर्मत्सर समाजाचं स्वप्न रंगविणाऱ्या या योग्यांच्या माऊलीनं यासाठी म्हटलं की त्यांना सत्कर्मामध्ये चांगल्या कामामध्ये प्रेम निर्माण होऊ दे. ज्या ज्या ठिकाणी सत्कर्माची रती निर्माण होते त्या त्या ठिकाणी सज्जन माणसांचा समूह निर्माण होतो, आणि सज्जन माणसांचा निर्माण झालेला समूह खऱ्या अर्थाने आम्हाला पायेपा लोहाची येचणे ते पोट भरणे की प्राणी. माऊलीनं म्हटलं की योग एवढा अवघड संसारिकांना वाटतो, आणि तरी सुद्धा योग सुखाचे सोहळे साधकाच्या जीवनात निर्माण होऊ शकतात. योगी जनांनो,
योग्यांचं साम्राज्य तुम्ही भविष्य काळात निर्माण करा, अगर करू नका. स्वतःपुरता हा योगाचा असामान्य अधिकार जो आहे तो जर राखला तर चांगल्या कामाविषयी माणसाच्या मनात प्रेम निर्माण होईल आणि चांगल्या कामाविषयी प्रेम निर्माण होणं ही विश्व मांगल्य गीत आहे. एक सुभाषित सोपं आहे आणि योगाच्या निमित्तानं आपण ते कुठंतरी ऐकलेलं आहे की सर्वांनी सुखी असावं, सर्वांनी आनंदी असावं, सर्वे सुखीने संतो वगैरे वगैरे, सर्वे संतो निरामया आपण ऐकतो. परंतु प्रत्यक्ष कृतीमध्ये सत्कर्माची रती निर्माण होण्यासाठी सर्व सुखी असावेत आणि थोडं सुख शिल्लक राहिलं तर माझ्याकडे यावं एवढी निरपेक्ष प्रार्थना करण्यासाठी मन आभाळापेक्षा मोठं असावं लागतं आणि समुद्रापेक्षा अथांग असावं लागतं. एवढी अथांगता माझ्या ज्ञानियाच्या राजाच्या संपूर्ण 21.5 वर्षाच्या आयुष्यात आलेली होती. म्हणून आज ज्ञानियाचा राजा म्हणाला, सत्कर्म रती वाढो आणि भूता परस्परे पडो किंवा जडो, मैत्र जीवांचे विश्व मैत्रीचं गीत गाणार. आणि आज वैश्विक पातळीवर ज्या स्पर्धा चाललेल्या आहेत या स्पर्धेला नष्ट करून अवघ्या विश्वाला एक करणारं वैश्विक गीत म्हणजे पसायदान. या पसायदानाच्या निमित्तानं मी उमेशला सांगितलं होतं की आजच्या गाडीनं मी जाणार आहे. संपूर्ण पसायदान विश्लेषित करायला मला 2 तास लागतील आणि तुमचे योग साधक 1 तास 50 मिनिटं ऐकणारी आहेत. आणि त्यामुळं मी 2 तास बोलून त्यांच्या अंतःकरणातलं ज्ञानोबा माऊलीकडे जे दान मागायचं आहे ही दानाची भावना नष्ट करण्यापेक्षा 40-50 मिनिटे मी बोलेल. आणि या बोलण्यामध्ये ज्ञानोबांनी या विश्व प्रार्थनेच्या निमित्तानं ही जी विश्व कल्याणाची भावना निर्माण करण्याचं काम केलं. पसायदान हा जे अनंतजी करतात त्याप्रमाणे प्रसादाचं दान आहे. ते डिनर नाही, ते लंच नाही, ते दान आहे, तो प्रसाद आहे. आणि तो वाणीचा प्रसाद आहे. एका प्रासादिक शिष्यानं एका प्रासादिक सद्गुरूकडं प्रासादिक वाणीनं मागितलेला प्रसाद म्हणजे पसायदान. या प्रसाद या भावनेतून आपण त्याच्याकडे पाहण्याची गरज आहे. पुन्हा अनंतजीकडे येतो. प्रसाद या भावनेतून लोकांनी जर देवळातल्या प्रसादाकडे बघितलं तर आज जी प्रसादाची नासाडी चालली ती कधीच होणार नाही. तद्वतच वाणीचा प्रसाद या भावनेतून आपण जर आपल्या वाणीकडे पाहिलं तर वाणीचे दोष निर्माण झालेले आहेत ते नष्ट होतील, मनाचे दोष नष्ट होतील आणि तनाचे दोष नष्ट होतील. परदेशी साहेब, उमेश आणि तुम्ही सर्व योग साधक अनेक वर्गाच्या द्वारा तनाचे आणि मनाचे दोन्हीचे दोष नष्ट व्हावेत याच्यासाठी प्रयत्न करतात. काही माणसं शरीरानं रोगी आहेत त्यांनाही ठीक करतात. ठीक आहे, शरीरानं रोगी असणारे बाहेरून पट्ट्या लावल्यानंतर बरे होतील, पण मनानं रोगी असणाऱ्यांना काय करायचं? मनानं रोगी असणाऱ्यांच्यासाठी या विश्व प्रार्थनेचे जे मळे आहेत हे त्यांच्या जीवनात फुलले पाहिजेत. मग चालते कल्पतरू निर्माण होतील, बोलके अमृताचे सागर निर्माण होतील आणि तुमच्यासारख्या योग साधकांनी चालत्या कल्पतरूच्या आणि बोलक्या अमृताच्या पुत्राच्या भूमिकेतून सर्वसामान्यापर्यंत पोहोचावं. आज विश्वाला याची खरी गरज आहे. तरच पसायदानाचं जे दान आहे ते विश्व प्रार्थनेपर्यंत पोहोचेल. एक प्रामाणिक इच्छा पसायदानावर आजपर्यंत जे 300-400 व्याख्यानं माझी झाली त्याच्यामध्ये गेली 35 वर्ष मी व्यक्त करत आलो की मी जेव्हा लहान होतो तेव्हा वर्गात पाऊल टाकताना पसायदान म्हणायचो पहिल्या 5 ओव्या आणि मग वर्गामध्ये प्रवेश करायचो. निदान वर्गातले 5 तास संपेपर्यंत मला वाटायचं की कुणाचं वाईट करू नये, कुणाला चिमटे काढू नयेत, कुणाला शारीरिक हानी करू नये, कुणाची बौद्धिक हानी करू नये. कारण माझ्या वेळी शाळेत पसायदान प्रार्थना म्हणून मान्यता प्राप्त होतं. आज मात्र
शाळेमधून ते हद्दपार व्हायला लागलं, महाविद्यालयात नावच नाही, कुणाची प्रेयर करायची हे कधीच कळत नाही. आणि त्यामुळं शाळा महाविद्यालयातून जेव्हा पसायदान हे जीवनाचं दान होईल, तेव्हा येणारी पिढी जी आहे ती पाप, दंभ, दुराचार, भ्रष्टाचार, वामाचार आणि जी बौद्धिक कर्महीनता आहे याच्यापासून तिची सुटका होईल. मायबाप सरकारनं याचा विचार करावा आणि याचा विचार करून पसायदान ही एक वैश्विक प्रार्थना वर्गावर्गातून म्हटल्या जावी याच्यासाठी प्रयत्न करावेत, एवढी मागणी ज्ञानोबाचा एक अनुयायी म्हणून या निमित्तानं करतो. आणि पसायदानाला मी मगाशीच म्हटलं त्याचे फक्त हायलाइट्स मी तुमच्यापर्यंत देईल. मला फक्त पहिल्या ओवीवर थोडंसं विस्तृत विवेचन करता आलं, बाकीच्या ओव्यावर करता आलं नाही. तरी देखील तुकोबांनी म्हटल्याप्रमाणे पहिल्या ओवीतला आनंद माझ्यापर्यंत, तुमच्यापर्यंत आणि बहुजनापर्यंत पोहोचावा ही ज्ञानाचा राजा संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊलीच्या चरणी कृतज्ञता पूर्वक प्रार्थना करतो. माऊलीला प्रार्थना करताना एवढंच म्हणतो की खरंच माऊली, आपण आपल्यासाठी जगला नाहीत, आपण आपल्यासाठी मागितलं नाही, म्हणून माझ्याच मित्राच्या शब्दात तीर्थाची माऊली, जन्म तुझा आपे गावी, मराठीच्या मंदिराला मायभूमी शोभवी, आलो तुझ्या दर्शनाला उभा दारात पिंपळ, निघताना वाहे डोळे उभ्या मावली सजळ. ज्ञानेशा तू जाग दिलीस देह दीप उजळोनी, ज्ञानेशा तू जाग दिलीस देह दीप उजळोनी, कृतार्थतेचे भाव ओले वाहतो तुझ्या चरणी, कृतार्थतेचे भाव ओले वाहतो तुझ्या चरणी. माझ्या देहालाच जेव्हा पाश यमाचे नेतील, आत्मनिरंजन माझे तुझ्या हृदय तेवेल, आत्मनिरंजन माझे तुझ्या हृदय तेवेल. हरिओम. धन्यवाद. धन्यवाद सर. पुस्तकांपेक्षा माणसं वाचली की ज्ञान होतं. पुस्तकं माहिती पुरवतात, चालती बोलती माणसं मात्र माहिती पल्याड खूप काही देतात. आज आता इथे जमलेले सगळे सज्जनच आहेत. सरांनी सांगितले त्याप्रमाणे सज्जनच आहेत, त्यांच्या फक्त धूळ साचलेली आहे. ती पूर्ण साफ करण्यासाठी आपल्याला पसायदानाचं आत्मसात पसायदान करायचं आहे. आज समाज भरकटलेला आहे आणि तणावग्रस्त सुद्धा आहे. एकीकडे माहितीचा स्फोट आहे, म्हणजे आपलं व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, तर दुसरीकडे वाढतात चंगळवाद आहे आणि विकृत उपभोगवाद पण आहे. तर तिसरीकडे अभावग्रस्तता, बेरोजगारी आणि घुसमट आहे. पुन्हा वेगवान जीवनशैली आणि स्पर्धेच्या रॅटरेसमध्ये माणूस अस्थिर आणि अस्वस्थ आणि बेचैन झालेला आहे. आजचं समाज मन अस्वस्थ खरखरत्या ज्वालामुखीच्या तोंडावर जर उभं केलं आहे. केव्हाही त्याचा स्फोट होणार आहे, म्हणजे त्यातून विनाशकारी असं काही होईल ही साधारण भीती आहे. पुन्हा जगाला ग्रासणारा अतिरेकी स्वरूपाचा धार्मिक दहशतवाद, म्हणजे आजकाल आपण ऐकतोच की लव जिहाद किंवा बाहेर देशामध्ये सुद्धा धर्माच्या नावावर जो अतिरेकवाद चालू आहे, त्यासोबत आणि उन्मादात सारं जग सतत भीतीच्या छायेत वावरत आहे. त्यावर एकच उत्तर आहे, पसायदान. विश्वाच्या शांतीसाठी, एकात्मतेसाठी आणि विश्वाच्या कल्याणासाठी विश्वाच्या प्रत्येकाकडे हे पसायदान गेलेच पाहिजे. त्यामुळे आता मी जवळ सरांना आमंत्रित करते आभार प्रदर्शनासाठी. हरिओम. ओम नमो आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीपासून तर शेवटची वेरेवरे ज्ञानदेव सुखी झाला इथपर्यंत, म्हणजे पसायदान म्हणजे आम्हाला वाटतं की फक्त पसायदान ऐकायला मिळेल, परंतु ज्ञानेश्वरीच्या पहिल्या ओळीपासून तर शेवटच्या ओळीपर्यंत थोडक्यात ओळी आपण खूप छान प्रकारे विवेचन आम्हाला आज ऐकायला मिळालं. आणि त्यामुळे आम्ही खरोखरच एकदम तृप्त झालेलो आहोत. आणि एवढी तृप्तता आमची म्हणजे मित्रमंडळी आमच्या सगळ्या साधकांची
तिथे भूक पूर्ण मिटलेली आहे. तुम्ही जरी भुकेले असाल तरी आम्ही मात्र भुकेले, आमची भूक मिटलेली आहे. आणि एवढी भूक मिटलेली आहे की आम्ही त्याला म्हणजे थोडंही सांडू दिलेलं नाही, कारण मोताळे त्या सोबत बसलेले. त्यामुळे त्याला आम्ही सांडू दिलेलं नाही. आणि तुमच्या बाबतीत तर काय म्हणायचं की आता तुम्ही जे सांगितलं एका दिवसात ती पुस्तक संपवणार आहे, म्हणजे एका दिवसात ते पुस्तक तुम्ही संपवत असाल आणि आतापर्यंत किती पुस्तकं तुम्ही वाचन केलेलं आहे, तर खऱ्या अर्थानं तुम्ही भुकेले आहात ते असं ते जेव्हा मला लक्षात येतं की तुमची भूक किती मोठी आहे. ज्ञानाविषयी आपली जी भूक आहे ती खरोखर तुमची मोठी आहे. आणि यामुळे सर तुमची खूप 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 धन्यवाद. यानंतर मोताळे साहेब तुमचे देखील खूप खूप धन्यवाद. आज तुम्ही इथे आलात आणि त्यामुळे आम्हाला जे थोडीशी प्रेरणा मिळाली की अन्नाविषयी की अन्न हे वाया जाऊ द्यायचे की नाही, आणि ही प्रेरणा घेऊन आम्ही आता इथून पुढे देखील त्याच्यावर कार्य करतो. त्याचप्रमाणे आजचा हा जो कार्यक्रम आहे, कुठलाही कार्यक्रम करायचा म्हणजे त्या कार्यक्रमाला आर्थिक पाठबळ हे लागतं. आणि आजच्या कार्यक्रमाच्या आर्थिक पाठबळ बऱ्याच प्रमाणामध्ये श्री मरीजी याच्यामुळे आम्हाला मिळाल्यामुळे आज आम्ही हे कार्यक्रम तुमच्यासमोर घेऊ शकतो. त्यामुळे मरीजी यांचे देखील खूप खूप धन्यवाद. उपस्थितांचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. तर तुम्ही आलात त्यामुळे आपल्याला हा कार्यक्रम घ्यायचा. त्याचप्रमाणे साऊंड सिस्टमचे धन्यवाद. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी हा जो हॉल आपल्याला उपस्थित करून दिला श्री सुभाष पाटील यांचे देखील खूप खूप धन्यवाद. सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आपण कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करणार आहोत. आजच्या पसायदानाच्या व्याख्यान निमित्ताने मी सर्वांना विनंती करतो एक 2च मिनिट आपण स्थानापन्न व्हावं. आपण सर्वजण सोबतच म्हणूया पसायदान आणि मग कार्यक्रमाची सांगता करू. आता विश्वास के येणे वाटणे तोषावे तोषोणी मज द्यावे पसायदान हे जे खेळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे करो मैत्र जीवांचे दुरितांचे विविध जाओ विश्व